बघा इयत्ता 5वी स्कॉलरशिपचा 9वीच्या गाईड मधला 8वा प्रकरण आपण बघतोय बेरीज. कुठलं प्रकरण आहे? बेरीज. संख्यांवरील क्रिया. त्याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार येतो. तर त्याच्यातलं पहिलं प्रकरण आहे 8व्या धड्यातलं बेरीज. तर याच्यातले आपण फक्त नमुना प्रश्न सोडून घेणार आहोत पटपट पटपट. त्याच्या टेक्निक मी देणार आहे. संख्या वाचा मी लिहिली फळ्यावर. पटकन वाचा. येते का बघा वाचायला लवकर. हा संख्या वाचली 45 हा लाख 63,000 10,000 लक्ष दशलक्ष. किती आलं संख्या? किती आली? 45 लाख 63,000 218 अधिक वाचा संख्या 54,32,406 बरोबर किती? आता एवढ्या मोठ्या ज्या बेरजा आहेत एक तर तुम्ही एका खाली एक मानून कसं काम करू शकता पटपट पटपट आणि पर्याय टॅली करायचा. बाबा ह्याचं उत्तर किती येईल? पहिला पर्याय बरोबर आहे का? दुसरा पर्याय बरोबर आहे का? तिसरा पर्याय का? चौथा? पण सोपी आयडिया काय करायची माहिती आहे का तुम्हाला? ह्या पहिल्या पर्यायामधली जी उत्तर आहे बघा 99,95,624 बघा पर्यायावर बोट ठेवा. हा पहिला पर्याय. दुसरा पर्याय संख्या वाचा 99,05,624. तिसरा पर्याय वाचा 99,95,614. चौथा पर्याय वाचा 99,95,524. माझे सगळ्यांची एक तर तुम्हाला एका खाली ते मांडावं लागेल पटपट बेरीज करून तर बघावं लागेल. किंवा सोपी आयडिया काय करायची माहिती का? ह्या दोघांची म्हणजे एककाचं जे घर आहे ना त्यातलं दोन इथलं एककाचं घर 8 आणि 6 किती उत्तर येत आहे? एककाच्या घरात किती येत आहे? 4. हा चालला एक दशकाच्या घरात. मग इथं बघायचं एककच्या घरात बाबा 4 आहे, एककच्या घरात 4 आहे, 4 आहे, 4 आहे. दोन्ही चारही पर्याय समान आहेत. मग पण काय करायचं? दशकचं स्थान चेक करायचं. दशकाच्या घरात किती येते? मग आता ह्याच्यातलं दशकाचं घर बघा इथं आणि हा लक्षात ठेवायचा 1 आणि 1 2 येते. मग आता इथं दशकाच्या चारही पर्यायामध्ये बघा दशकाच्या घरात किती उत्तर आले? पहिल्या ह्याच्यात 2 आले, दुसऱ्या ह्याच्यात पण 2च आले, तिसऱ्या ह्याच्यात 1 आले. म्हणजे आता आपल्या लक्षात आलं की तिसरा पर्याय चुकीचा आहे. चौथा पर्यायामध्ये पण 2 आहे. म्हणजे आता 3 पर्याय राहिले. पहिला, दुसरा आणि तिसरा, चौथा चेक करायचा. मग काय करायचं? शतकाचं स्थान चेक करायचं. शतकाचं स्थान चेक करायचं. आता इथे हा आला होता का? नव्हता आला. शतकाच्या घरात 2 आहे आणि शतकाच्या घरात 4 आहे. 4 आणि 2 किती? मग शतकाच्या घरातलं स्थान चेक करा की 6 कुठं आले? पहिल्या पर्यायात 6 आहे, दुसऱ्या पर्यायात पण 6 आहे, तिसऱ्या पर्यायात पण तिसरा पर्याय आपण सोडलेला आहे मगाशी, है की नाही? तिसरा पर्याय सोडून द्या. पुन्हा चौथ्या पर्यायामध्ये शतकाच्या घरात 5 आहे म्हणजे चौथा पण पर्याय गेला. मग राहिले फक्त कुठले? पहिला आणि दुसरा आपल्याला चेक करायचा आहे. कारण तिथे एकक, दशक, शतक, शतकपर्यंत समानच आलेत आकडे. आता काय करायचं? हजारचं घर चेक करायचं. कुठलं घर चेक करायचं? मी तिथल्या तिथे शिकवतेय पटपट टॅली कसं करायचं. एका खाली एक मांडत बसलं की आपल्याला वेळ जाणार आहे स्कॉलरशिपला. मग हजारचं घर चेक करा. हजारच्या घरात इथं 3 आहे आणि इथं किती आहे? म्हणजे आता 3 आणि 2 किती आले पाहिजे? 5. मग 5 आता पहिला कोणता पर्याय राहिला आपल्याला चेक करायला? पहिला आणि दुसरा. मग दोन्हीकडे 5-5 आले म्हणजे अजून आपल्याला कुठलं घर चेक करावं लागते? घर दहाचं घर चेक करावं लागतंय. मग 10च्या घरामध्ये इथं किती आहेत आणि इथं किती आहेत बघा बरं. इथं 6 आहेत आणि इथं 3 आहेत. 6 आणि 3 किती? 9. मग 9 पर्याय कुठं आलाय? पहिल्या का दुसऱ्याच्या? 10च्या घरात. येस, पहिल्या घरामध्ये 10च्या किती आलेले? 6 आणि 3 9 आणि दुसऱ्या पर्यायामध्ये 10च्या घरात 0 आले. म्हणजेच आपल्याला कळलं की या पहिल्या प्रश्नाचे जे बेरजेचं उत्तर आहे ते पहिला पर्याय बरोबर. कुणाला टेक्निक समजली? आपण एका खाली एक मांडत बसलो का सगळं? मग ते 6 अंकी 7 अंकी मांडल्या, पुन्हा बेरजा केल्या, मग हातात चुकला, मग कुठं खाली वर झालं. तिथल्या तिथं आपण काय केलं? फक्त एककचं घर चेक केलं, पुन्हा दशकचं घर चेक केलं, पुन्हा हजारचं घर, शतकचं जे घर आहे ते चेक केलं, त्याच्यानंतर हजारचं घर चेक केलं आणि त्याच्यानंतर 10चं घर चेक केलं आणि एक पर्याय जो चुकीचा आहे तो बाजूला केला. आणि मग आपल्या लक्षात आलं की पहिला पर्याय बरोबर आहे. म्हणून पहिल्या पर्यायाला आपण काय करायचं आहे? समजली?
तर या प्रकरणावरील 8.1 काढा सगळ्यांनी. 8.1 8.2 हे उद्या तुम्ही घरून येताना सोडून आणायचे. जमेल सगळ्यांना? हो. जे प्रश्न तुम्हाला येणार नाही ते आपण उद्या समजावून सांगू. मॅडम मला हे आलं नाही, आपण घेऊया फळ्यावर. ठीक आहे? काय अडचण नाही. ठीक. हे वही घेऊन घ्या.